कोळा लाणगा कोळा हे बघ हे बघ हे बघ हे बघा कशा एकदम आरामशीर बोलत येतात. तरस तरस कोल्याचा वापूस महाराजा रावण बघा. अरे नाच कशा हा मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, तर आज आलोय मी कोकणामध्ये, तर प्राचीन कोकण बघायला. तर चला तर मित्रांनो बघून घेऊया प्राचीन कोकण. चला. माणसे वड पिंपळ यांना पवित्र मानतो, तसेच त्यांना आपण दीर्घायुष्याची प्रतीके मानलेली आहेत. याला पिंपळ पार म्हणतात कारण त्याच्या भोवती जो दगडी कट्टा बांधला आहे त्याला कोकणी भाषेमध्ये पार असे म्हणतात. हा पार सुमारे 400 वर्षापूर्वी बांधलेला आणि जेव्हा पार बांधला गेला तेव्हा इकडे पिंपळाचे रोप लावण्यात आले. म्हणजेच हा पिंपळ सुद्धा 400 वर्षापूर्वीचा जुना. कुठला हा ना समोरचा हा बघा मित्रांनो, हा 400 वर्षापूर्वीचा पिंपळ आहे. हे बघा. चला. शिलालेख आहे. शिलालेखावर लिहिलेली कविता कवी माधव यांनी 100 वर्षापूर्वी लिहिली. चिपळूण येथे झालेल्या पहिल्या कोकण मराठी साहित्य संमेलनामध्ये या कवितेला कोकणची प्रातिनिधिक कविता म्हणून स्वीकारण्यात आली. या कवितेमध्ये कवींनी कोकणच्या निसर्ग सौंदर्याचे सुंदर वर्णन केले आहे. हिरवे तळा कोकण, सह्याद्रीच्या तळी शोभते हिरवे तळा कोकण, राष्ट्रदेवीचे निसर्ग निर्मित केवळ नंदनवन. या कवितेमध्ये नंदनवन हा शब्द आला आहे. नंदनवन या शब्दाचा अर्थ आहे स्वर्गातील इंद्राची बाग जितकी सुंदर आहे तितकेच आपले कोकणही सुंदर आहे. ही गुहा काळाचे प्रतीक आहे. गुहेच्या अलीकडे आहे वर्तमान काळ आणि गुहेच्या पलीकडे आहे 500 वर्षांपूर्वीचा भूतकाळ. इथून पुढे पाहणार आहात 500 वर्षापूर्वी कोकणी माणसे कशी राहत होती, त्यांची समाज रचना, ग्रामरचना, खाद्य संस्कृती व परंपरा कशा होत्या. गुहेतून येताना सर्वांनी वाकून चला. गुहा 400 वर्षाचं पूर्वीचं कोकण. आरामशी चला, मी तर फ्लॅश लावतो. हा चला. हो बघू शकता मित्रांनो, डोक्याला लागेल रे, आरामशीर. चला 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 चला. हो साप अजगर. चला बघू शकता. ते कोकमचे झाड आहे, त्याला जी फळं येतात त्यापासून कोकम सरबत किंवा कोकम आगळ तयार केले जाते. त्याच्या फळांच्या सालीपासून कोकम तयार केले जाते. त्याच्या बियांपासून तेल तयार केले जाते. त्या तेलाचा उपयोग कैलास जीवन सारख्या क्रीम मध्ये केला जातो. इकडे अजगरचा स्टॅच्यू दाखवला आहे. अजगरचा स्टॅच्यू. स्वरांश कोळा बघ कोळा. लाणगा कोळा. हे बघ हे बघ हे बघ हे बघा कशा एकदम आरामशीर बोलत येतात. तरस तरस कोल्याचा वापूस.
आईच कुठे गेली विचार हे वरती मस्त बघ ना परशुराम हे आहेत भगवान परशुराम. हे ऐका आपल्या पुराणामध्ये त्यांचा असा उल्लेख आलेला आहे की हजारो वर्षापूर्वी भगवान परशुराम होऊन गेले. त्याने संपूर्ण पृथ्वी जिंकून घेतली आणि जिंकून घेतलेली पृथ्वी त्याने दान केली. दान केलेली कोणतीही गोष्ट आपण स्वतःसाठी वापरत नाही, परंतु त्यांना राहण्यासाठी भूमी आवश्यक होती. आपण ज्या ठिकाणी उभे आहोत त्या ठिकाणी हजारो वर्षापूर्वी समुद्र होता. त्यांनी त्याच्याशी 50 किलोमीटर पाठीमागे आणि या सुंदर कोकण प्रदेशाची निर्मिती केली. म्हणून या कोकण प्रदेशाला परशुराम भूमी असे म्हणतात. कोकणामध्ये लाल रंगाचा जांभा नावाचा दगड मिळतो. जांभ्या दगडाचा हा जो पक्का रोडबंद आहे त्याला कोकणी भाषेमध्ये पाखाडी असे म्हणतात. ही पाखाडी सुमारे 400 वर्षापूर्वी बांधली गेली. त्यावेळी ती गणपतीच्या देवळापर्यंत होती. काळाच्या ओघात नष्ट झाली. आज ती फक्त आपल्या प्राचीन कोकणमध्ये शिल्लक राहिली पाहायला मिळते. पूर्वी सामान्यपणे अशा पाखाड्या ग्रामदेवतेकडे जाण्यासाठी बांधल्या जात असत. आपण सुद्धा या पाखाडीने प्राचीन कोकणमधील ग्रामदेवतेकडे जाणार आहोत. ओके चला प्राचीन कोकण मधले ग्रामदेवता मासाळी बघू शकता मित्रांनो, सर्व प्रकारची माहिती इथे आहे. प्राचीन कोकण खूप सुंदर आहे. थांबा इकडे वनवासी आहे. कोकणातील दुर्गम पर्वतामध्ये वनवासी लोक राहत असते. त्यामध्ये भिल्ल व कातकरी जातींचा समावेश आला होता. त्यातील कातकरी समाज या ठिकाणी आम्ही दाखवला. ओके कातकरी समाज वनवासी लोक एकदम म्हणजे जंगली लोक. हे टायगर बघ स्वरांश, स्वरांश टायगर बघ. वाघाची गुहा टायगर जंगली लोक कसं पकडले रानटी डुक्कर भारी आहे. बघ स्वरांजा फळाचे झाड आहे. चिरफळाची फळ ही जंतुनाशक असतात. शेतकरी त्यांचा उपयोग धान्य साठवण्यासाठी करतात. तसेच त्यांचा उपयोग गरम मसाल्यासारख्या पदार्थांमध्ये सुद्धा केला जातो. तिकडे माडीवाला दाखवला आहे. ताडी माडी काढणारे असतात ते. ताडीमाडी करणार ताडीवाला आपल्या भाषेत. अरे वा खूप छान आहे. हा ग्रामदेवता ना. हे ग्रामदेवतेचं मंदिर आहे. पूर्वी धार्मिक संस्था गाव नियंत्रित करत असत. गावातील गावकरी येथे एकत्र येत असत. गावातील 2 व्यक्तींची भांडणे झाली तर सर्व गाव एकत्र येऊन गाव प्रमुख त्यांच्या समोर न्यायदान करीत असे. गावातील सार्वजनिक कामे जशी पाखाड्या बांधणे, लाकडी सांकव बांधणे अशी कामे कोणी कोठे व कधी करायची याविषयीचा निर्णय गावकरी येथे बसूनच घेत असत. आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे जगभर अशी प्रथा आहे की प्रत्येक जाती धर्माचे लोक आपापल्या देवाकडे जातात, देवाचं दर्शन घेतात. आपण कोकणी माणसे सुद्धा वर्षभर देवळात जाऊन देवाचं दर्शन घेतो. पण जेव्हा आपल्याकडे शिमग्याचा सण असतो तेव्हा ही देव या पालखीमध्ये बसून प्रत्येकाच्या घरोघरी नेली जाते. म्हणजेच कोकणी माणूस आणि देव यांचं नातं इतक्या जवळचं आहे की आपल्या एकमेकांकडे जाणे नसतं.
या देवीचं नाव वाघजाई आहे. हे नाव मी जाणीवपूर्वक ठेवलं. असं म्हणतात की ज्या निसर्गामध्ये वाघ आहे तो निसर्ग समृद्ध असतो. 500 वर्षापूर्वीचा निसर्ग सुद्धा असा समृद्ध होता. त्याला आमच्या भावविश्वामध्ये दैवत्वाचं स्थान आहे. आपण कोकणी माणसे वड, पिंपळ, साप, नाग यांची पूजा करतो. म्हणजेच आपण निसर्ग पूजक माणसे आहोत. म्हणून या देवीचं नाव सुद्धा प्रत्यक्ष निसर्गाशी संबंधित असं ठेवलंय वाघजाई. गाराने लावते, हात जोडायचे आणि होय महाराज म्हणायचे. होय महाराजा. प्राचीन कोकण बघायला लांब लांब पर्यटक आले आहे. तर आपली सगळी पोरा टोरा बाया माणसं म्हातारे कोतारे सगळं तुझ्या पायाशी दर्शन घ्यायला आलेलं आहे. तर कोणाची ढोकरा कोपरा दुखत असती, कोणाला डायबिटीस झालेला असेल, कोणाची बायपास झालेली असेल. तर आता मी काय तुला सगळं सांगित राहत नाही आहे, पण जी काय त्यांच्या मागं इडा पिडा असेल, वाकडा तिकडा असेल तर सगळं दूर कर रे महाराजा. होय महाराजा. ह्यांच्यावर कोणी करणी केला नसेल, कोणी उदाटी केला नसेल, कोणी देव घातला नसेल, तर तू सीमेचा रखवाली आहेस. तर सगळं सीमेच्या बाहेर चिरून टाक आणि इथं आलेल्या कोणत्या विकासाला धक्का लाव देऊ नको रे महाराजा. होय महाराजा. ह्यांची कोणला पोरगी भेटत नसेल, कोणला पोरगा भेटत नसेल, कोण लग्नाचं अडकलेलं असतील आणि ज्यांची लग्न झालेली आहेत त्यांना चांगली पोरा टोरा होऊ दे आणि त्या पोरा टोरांचं लय डिग्री पर्यंत शिक्षण होऊ दे महाराजा. होय महाराजा. शिक्षण झालेल्या पोरांना मनासारखी नोकरी भेटू दे. आणि जर का साहेबां गौरी गणपती आणि राजा द्याला नाही तर त्या साहेबाचं काय करायचं तर तुला ठाव आहे रे महाराजा. होय महाराजा. महाराजा ह लोक इथं जुनं कोकण बघे आलेलं आहे. कसं प्रत्येकाचं आपापलं गाव असेल, गावात घरदार असेल, जमीन जुमला झाडामाडा असतील, गावाकडे म्हातारी कोतारी माणसं असतील, ती सगळी ह्यांचीकडे वाटेला डोला लांब बसलेली असतील. या सगळ्यांना भेटायला जायची यांना बुद्धी दे रे महाराजा. होय महाराजा. या सगळ्यांच्या वती नारळ देऊन तुला गावाने घालतावाय. का नारळ नेमत सोन्याचा गोला मानून ही जी काय माणसं स्वतःच्या गाडीत आलेली असतील, कोण रेल्वेने आलेला असेल, कोण एसटीने आलेला असेल, त्या सगळ्यांना आपापल्या घरात सुखरूप पोचव रे महाराजा. होय महाराजा. सगळ्यांच्या कामाधंद्यात गुरा ढोरात बरकत दे आणि पुढच्या वर्षी पण होयापर्यंत तुझ्या चरणी येतील अशी त्यांच्या पायात ताकद दे, बुद्धी दे आणि त्यांची रखवाली कर रे महाराजा. होय महाराजा. अरे हुरा रे हुरा आणि आमच्या वाघजाई मातेचा सोन्याचा तुरा रे. चला, खूप छान मित्रांनो, इकडे खूप छान आमची आहे. काही पारंपरिक वाद्य आहेत. लाकडी ढोल आहेत, मातीचे ताशे आहेत. ताशांचा खालील भाग आहे तो मातीचा आहे. हे ताशे 110 वर्षांपूर्वीचे जुने आहेत. जर वाजवणारे कसबी असतील तर यांचा आवाज 2 ते 3 किलोमीटर पर्यंत जात असेल. बापरे. पूर्वी त्यांचा उपयोग संदेश वाहन तसेच धार्मिक कार्यामध्ये केला जात असे. ओके. बापरे, 2 ते किलो. बघ रे पुणेर होत. इकडे चव्हाटा देव आहे. असं म्हणतात की कोकणात भरपूर भूत असतात. तर कोकणवासियांची अशी श्रद्धा आहे की हा देव त्यावर नियंत्रण ठेवतो. म्हणून याला शिमग्याच्या वेळी गाऱ्हाणे घातले जाते. तसेच पशुबळी सुद्धा दिले जातात. इकडे विरगळ आहे. वीरप्राप्ती लोकांचे प्रतीक आहे. ओके. स्वरांश टायगर बघितलंस का? दगड गेली ना. चला चला पुढे. अरे हो, हा बघ, चल बोटीत जायचं माहिती नाही. चला बोटीमध्ये. इकडे कडक लक्ष्मी दाखवली आहे. कोतराई लोक असतात जे स्वतःला चापकाने मारून घेतात. ते या ठिकाणी दाखवले आहेत. ते पूर्वी खेळ करण्यासाठी गावामध्ये असते, त्याच्यामुळे इकडे दाखवले आहे. ओके. आली कडक लक्ष्मी. मम्मीच्या येतं ना ते. कुठली? कशाला? नाही नाही नाही, हेच आहे प्राचीन कोकणाची माहिती.
इकडे कोळी समाज आहे. कोळी समाजाची लोक ही समुद्राच्या इतकी जवळ राहतात की समुद्राच्या भरतीचे पाणी त्यांच्या घराला लागून जातात. एवढी छोटी होडी घेऊन हे कोळी लोक 8 ते 10 तास खोलवर समुद्रामध्ये मासेमारी करतात आणि पहाटेच्या वेळी घरी परततात. म्हणजेच नाभिक, सुतार, कासार प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन सेवा करतात. त्या बदल्यात त्यांना पैसे नव्हे तर केवळ धान्य मिळते. म्हणजेच एका नाभिकाला एका कुटुंबातील पुरुषाचे घरी जाऊन केस व दाढी करण्यासाठी वर्षभरासाठी 4 पायली म्हणजे आताचे 8 किलो धान्य मिळत असते. एवढ्या अल्प मोबदल्यात ही लोक समाजाची सेवा करत असतात. आमच्या नाभिकाविषयी आणखी थोडा मजेशीर वळण आमच्या लोकसाहित्यामध्ये आढळतं. असं म्हणतात की गावातील प्रत्येक गोष्ट ही नाभिकाला माहीत असते आणि नाभिकाला माहीत असलेली प्रत्येक गोष्ट गावभर होते. आता तुम्ही आलात, ही गोष्ट ज्या अर्थी नाभिकाला समजली त्या अर्थी ती पुन्हा गावाला समजली. आमचं सगळं गाव तुमच्या स्वागतासाठी उत्सुक आहे. प्रथेप्रमाणे आपण आधी खोतांच्या घरी जाऊ, मग गावात फेरफटका मारू. राजाच्या गावातील थेट प्रतिनिधी म्हणजे धार्मिक व राजकीय बाबतीत पहिला मान खोतांचा असतो. खोत गावचे प्रमुख असतात. गावात न्यायदान करणे, महसूल गोळा करणे, कायदा व सुव्यवस्था सांभाळणे इत्यादी कामे खोतांची असतात. ती खोतांची बायको आहे. कोकणी स्त्रिया सुंदर होत्या आणि शूर होत्या, परंतु त्यांना स्वातंत्र्य नव्हते. माझघराचा उंबाटा ही त्यांच्यासाठी मर्यादा होती. ती खोतांची 2 मुले आहेत. ते आपला परंपरागत खेळ सुंगट्या खेळत आहेत. हाच खेळ महाभारतात धर्मराज आणि दुर्योधन यांच्यामध्ये द्युत या नावाने खेळला गेला. हस्तिदंती फासे असतात किंवा शंखांच्या कवड्या असतात. त्या टाकून विशिष्ट प्रकारचे दान मागितले जाते. त्यानुसार सुंगट्या पुढे मागे सरकवून हा खेळ खेळला जातो. घराची रचना पहा. खोत ज्या उंचवट्यावर बसते त्याला ओटी म्हणतात. गावातील मान्यवर लोक ओटीवर बसत असतात. समोर आहे ती पडवी. सर्वसामान्यांनी पडवीला बसायचे. खोतांच्या उजव्या बाजूला आहे देवघर. खोतांच्या डाव्या बाजूला स्वयंपाकघर. खोतांच्या मागे आहे माझघर म्हणजे पूर्वीची बेडरूम. घराचे छप्पर पहा. वरती छोटे छप्पर, मध्ये त्याखाली मोठे छप्पर. कोकणामध्ये उष्णता फार असते, त्यामुळे घरातील उष्ण हवा सतत त्या गॅप मधून बाहेर जाते व बाहेरील थंड हवा तिची जागा घेते, त्यामुळे घरातील वातावरण नेहमी थंड राहते. घरासमोर अंगण आहे. अंगणामध्ये तुळस आहे. अंगण हे कोकणी घरांचे वैशिष्ट्य आहे. इकडे अडकीत आहे. सुपारी कातरण्यासाठी बघ ना. इकडे पाटाच्या पाण्यावरती लहान मुलाला खेळताना दाखवणार. कुठे गेलो? जो शेतकरी आहे, पूर्वी त्याचं घर जसं असायचं अगदी तसंच घर या ठिकाणी आम्ही उभारलं आहे. ती जी चूल दिसते तिला कोकणी भाषेमध्ये पिरसा म्हणतात. पूर्वी ती सतत पेटली ठेवली जायची, कारण पूर्वी लायटर किंवा माचीस नव्हत्या. ज्या शेतकऱ्याच्या बायकोला स्वयंपाक करत असत तेव्हा तिथले 2-3 निखारे घेऊन स्वयंपाक घरातील चूल पेटवीत असे. जर हा विस्तव वितला तर घरामध्ये 2 गारगोट्या ठेवल्या जात असत. त्या एकमेकांवर घासून विस्तव करावा लागत असते. ही खोईनी आहे. हिचा वापर मासे पकडण्यासाठी केला जात असे. पाठीमागे वेलीने बांधून ती पाण्यात ठेवली जाते. हिची अंतर्गत रचना अशा पद्धतीची आहे की आत गेलेला मासा कधीही बाहेर पडू शकत नाही. तिकडे कणगी आहे. तिचा वापर धान्य साठवण्यासाठी केला जात असे.
तिच्या आतमध्ये धान्य ठेवून वरती चिरफळाची फळे पसरवून त्यावर झाकण लावून हे सर्व बाहेरून शेणा मातीने लिंपून घेतले जाते. त्यामुळे आतील धान्य 2 ते 3 वर्ष सहज टिकते. ही शेतकऱ्याची बायको आहे, ती शेतकऱ्याची मुलगी आहे. तो पाळणा शेतकऱ्याच्या घरामध्ये आम्ही कायमस्वरूपी टांगून ठेवला आहे, कारण आमच्या शेतकऱ्याकडे दरवर्षी पाळणा हलत असे. म्हणजेच प्रत्येक शेतकऱ्याला 8 ते 10 मुले असत. थोडक्यात पूर्वीच्या काळी एकत्र कुटुंब पद्धती अस्तित्वात होती. हे उचल आहे. पूर्वी याचा वापर कपडे सुकत घालण्यासाठी केला जात असे. इकडे गौरी गणपतीचा सण दाखवला आहे, तिकडे पांगुळगडा हे लहान मुलांना चालण्यासाठी. चलो हॅलो हॅलो बस झालं बस झालं बस बस पडल पडल अगं हो दाखव. इकडे कुंभार आहे. गावातील मातीशी संबंधित सर्व कामे हा कुंभार करीत असतो. गणपतीचे दिवस झाले की लाल मातीचे गणपती तयार करून देणे, उन्हाळा आला की मातीची मडके तयार करून देणे, दिवाळीच्या वेळेला पणत्या तयार करून त्या प्रत्येकाच्या घरोघरी नेऊन पोहोचवण्याचे काम हा कुंभार करीत असतो. हे सफेद रंगाचे मडके आहेत, ते माडी काढण्याचे मडके आहेत. कोकणामध्ये नारळाची झाडे मोठ्या प्रमाणात असतात. त्यांना नारळ येण्यापूर्वी पोय येते, तिला आडवा काप दिला जातो. बाजूने विशिष्ट प्रकारचा झाडपाला लावला जातो. तो पाला आतील माडी शोषून घेतो व थेंब थेंब गळणारी माडी हे मडके वरचेवर लावून त्यामध्ये साठवली जाते. काळाच्या मुखात 12 बलुतेंचा असा नष्ट झाले, परंतु माडी काढण्याचा व्यवसाय अजूनही व्यवस्थित चालू आहे. गावातील महिलांना लागणारे दागिने व विविध देवतांना लागणारे दागिने बनवून देण्याचे काम हा सोनार करीत असतो. त्याच्या या अप्रतिम कलाकुसरीमुळे या दागिन्यांना जगभर मागणी होती. शिमगा, नवरात्र व अन्य ग्रामदेवतेला दागिने घालण्याचा माने सोनार होतो. पाणी इकडे वाणी आहे. चौदराचा पुरदा भोळ्या कोकणातील बंदरांना 5000 वर्षांपूर्वीचा इतिहास आहे. या बंदरांमधूनच भारतीय व्यापाऱ्यांनी जगाशी व्यापार केला. येथून निर्यात होणाऱ्या वस्तूंमध्ये हस्तकौशल्याच्या वस्तू, तलम, कापड, हस्तदंती वस्तू, हिरे, माणिके, मोती, शंख, शिंपले इत्यादी वस्तूंची निर्यात हा वाणी करत असतो. त्याबद्दल संपूर्ण जगातून भारतामध्ये सोने येत असते. म्हणजेच भारताने जे सुवर्ण युग अनुभवलं त्याचे प्रवेशद्वार ही कोकणची बंदरे होती. तर बघू शकता मित्रांनो, प्राचीन कोकण बघायचं असेल तर नक्की या तुम्ही, खूप छान आहे. हे बघा सुतार आहे. शेतकऱ्याला लागणारी लाकडी अवजारे बनवून देण्याचे काम हा सुतार करीत सुतार. असतो. हा सावंतवाडीचा सुतार आहे. सावंतवाडीतील लोकांचे लाकडावरील कोरीव कामे जगप्रसिद्ध आहे. त्यांच्या काही हस्तकौशल्याच्या वस्तू तुम्हाला आमच्या हस्तकला विक्री केंद्रामध्ये पाहायला मिळेल. इकडे दरवेशी दाखवला आहे अस्वलाचे खेळ करणार. इकडे गारुडी दाखवला आहे सापाचे खेळ करणार. हे बघ अस्वल. मस्ती केली वर्षापूर्वी कोकणाची राजकीय परिस्थिती अस्थिर होती. बरेचसे लोक सैन्यामध्ये होते. त्यांना लागणारे लोखंडी ढाली व तलवारी बनवून देण्याचे काम लोहार करीत असते. याचे वैशिष्ट्य म्हणजे अजूनही कोकणातील खोत व मराठा यांच्याकडे काहीशे वर्षांपूर्वीच्या तलवारी आहेत. त्यांना अजूनही गंज झालेला नाही. तर तसं काय झालं हो चाललो हो.
हे स्वयंपाकघर आहे. पूर्वी घरामध्ये दगड मातीच्या वस्तू असतात. ते जे जाचणीसारखं दिसतंय त्याला घिरट असे म्हणतात. जातणीमध्ये धान्य दळून निघते तर घिरटामध्ये भात घातले जाते. तेव्हा अख्खा तांदूळ बाहेर निघतो व कोंडा बाजूला होतो. हे शेवयाचे लोखंडी यंत्र आहे. शेवयाचे लाकडी यंत्र उचलायचे आणि प्रेस करायचे. हे मोदक पात्र आहे. पूर्वीचा कोकणी कुकर. यामध्ये खाली पाणी ठेवले जाते. या चाळणीवर केळीचे पान ठेवून त्यावर मोदक ठेवले जातात. झाकण लावून मोदक पात्र चुलीवर ठेवले जाते. आतील मोदक शिजून निघतात. हे पुराणी यंत्र आहे. यामध्ये शिजवलेली डाळ घातली जाते व हे रॉड दोन्ही बाजूने उलट उलट फिरवले जातात. आतली डाळ वाटून निघते. अशा गोड पुरणपोळ्या बनवल्या जातात. तो टिफिन बॉक्स आहे. वरती पाण्याचा तांबे आहे. खाली 3 डब्बे आहेत. 2 बाजूला 2 चमचे आहेत. दोन्ही बाजूने लॉक केलेला आहे. बाजूला चहाची किटली आहे. इकडे लाकडी चमचे आहेत आणि ही दगडी उखळ आहे. यामध्ये पूर्वी भाताचे पोहे काढले जाते. चलो चलो शेवया बोलली. चलो चलो. ते पण काय घ्यायचं? सुकड विकड काय घ्यायचे का? सुकड विकड काय घ्यायचे का? वाम पण आहे. हो घालतीच बघितलं. कासार आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे 12 प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन सेवा करतात. त्याचप्रमाणे हा कासार या मुलीच्या घरी आहे. पूर्वी कोकणामध्ये मुलींची लग्ने वयाच्या 8व्या किंवा 10व्या वर्षी होत असत. तोपर्यंत हा कासार या मुलीच्या बांगड्या भरण्याचा कोणत्याही प्रकारचा मोबदला घेत नसे. ज्यावेळी या मुलीचे लग्न होईल तेव्हा मुलीचे वडील या कासाराला एक छोटासा सोन्याचा दागिना देत असत. या व्यतिरिक्त कोणत्याही प्रकारचा मोबदला लोकांना मिळत नसे. म्हणजेच हा कासार या मुलीला 8 ते 10 वर्ष क्रेडिट देत असे. म्हणजेच पूर्वीची समाज रचना ही एकमेकांच्या विश्वासावर आधारली होती. थोडक्यात 12 बलुतेदार आपले काम कोणत्याही नफ्या तोट्याचा विचार न करता केवळ कर्तव्य म्हणून करत होते. पुढे कुठे? हो हो गरुड साप पकडले. हो 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 एवढी मोठी मान जरा असं काय करायची आहे. पण ती बॉल बनून जाते ना. तुला बॉल टाकला ना. चर्मकार आहेत. चामड्याच्या वस्तू बनवून देण्याचे काम हा चर्मकार करीत असे. आणि याच्या जोडीला आणखी एक प्रसंग सांगतो जो 500 वर्षापूर्वी घडला. इथून 80 किलोमीटर अंतरावर मार्लेश्वर नावाचं देवस्थान आहे. एका पर्वतामध्ये एक मोठी गुहा आहे. त्या गुहेमध्ये शंकराची पिंडी आहे. आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे अजूनही त्या गुहेमध्ये जिवंत साप आहे. पूर्वी मार्लेश्वर देव एका गावामध्ये राहत होते. त्या गावातील लोक वाईट मार्गाने वागू लागले. त्यामुळे शंकरांचे पावित्र्य कमी होऊ लागले. शंकरांना ते मान्य होणे शक्य नव्हते. त्याने ते गाव सोडून जाण्याचा निर्णय घेतला. मकर संक्रांतीच्या आदल्या रात्री ते गावाबाहेर पडले. गावाबाहेर एक चर्मकाराचे घर होते. हा चर्मकार गरीब पण श्रद्धाळू आणि नीतिवान होता. शंकराने कोणत्याही जातीपातीचा विचार न करता चर्मकाराला मशाल दाखवण्याची विनंती केली. चर्मकाराने सुद्धा अतिथी देवो भव समजून मशाल दाखवण्यास सुरुवात केली.
शंकराने आज ज्या ठिकाणी मार्लेश्वर आहे त्या ठिकाणी गेल्यावर आपले खरे रूप प्रकट केले व चर्मकाराला दर्शन दिले आणि सांगितले की इथून पुढे मी याच ठिकाणी राहणार। या गोष्टीला आज जवळजवळ 500 वर्ष होऊन गेली, परंतु दरवर्षी मकर संक्रांतीच्या आदल्या रात्री शंकरांची मूळ गावातून पालखी निघते। तिला मशाल दाखवण्याचे काम चर्मकाराचा आजचा वंशज करतो। म्हणजेच मार्लेश्वर असे देवस्थान आहे की ते कोणत्याही प्रकारचा जातीभेद मानला जात नाही। त्याचे फोटो हे माकड बघा, बाबूचा बाबू माकड हे माकड माकड आहे माकड। मार्लेश्वर मंदिराची प्रतिकृती, चला प्रतिकृती, चला 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 तर मित्रांनो दाखवतो तुम्हाला मार्लेश्वर मंदिर। थांब ढकलू नको, थांब। महादेव ओम नमः शिवाय। इकडे धनगर आहे। धनगर या मराठी शब्दाचा अर्थ आहे ज्याच्याकडे भरपूर धन। पूर्वी हा धनगर समाज इतक्या दुर्गम ठिकाणी राहत असे की तिथून त्यांचा पहिला बस स्टॉप देखील 10 ते 12 किलोमीटर अंतरावर असतो। हे लोक ज्यावेळी गावात येते तेव्हा त्यांच्या पायात चांबड्याच्या वाहनात घुंगराची काठी व खांद्यावरती फाटकी घुंडी या वेशभूषेमध्ये येत असते। असे असले तरी प्रत्येक धनगर 100 ते 125 गाई व 5 ते 25 म्हशींचा मालक असतो। प्रत्येक गाई म्हशीची किंमत ही 8 ते 10 हजारापर्यंत असते। या सर्वांची जर विक्री करायची म्हटली तर त्यांची किंमत काही लाखात जाते। इतक्या धनसंपत्तीचा मालक हा धनगर होता। कोकणी लोकांचे राहणीमान साधे असल्याने यांची राहणी सुद्धा अशी प्राण्यांपासून संरक्षण होण्यासाठी उंचावरती बांधली आहे। तिच्या आतमध्ये 2 बांबूंच्या मध्ये फट आहे, कारण त्यांनी केलेला मैला त्यातून बाहेर पडत असतो। अरे आंबो, कोकणचा आंबो। चला पुढे चला। हे खैराचे झाड आहे। याच्या आतील लाल रंगाच्या खोडापासून कात तयार केला जातो। पानामध्ये खातात कात। इकडे कात तयार करण्याची प्रक्रिया खैरा काय बाबू? कातभट्टी आहे। कात तयार करण्यासाठी ते खैराचे झाड आहे ते पूर्ण तोडले जाते। त्याच्या आतमध्ये लाल रंगाचं छोटं खोड असायचे। छोटे तुकडे करून ते 4 मडक्यांमध्ये पाण्यासोबत उकळवले जातात आणि जो लाल रंगाचा पाक तयार होतो 5व्या मडक्यामध्ये विशिष्ट तापमानापर्यंत उकळवला जातो। तो पाक सावलीमध्ये सुकत घालून त्याच्या वड्या पाडल्या जातात। कात तयार होण्याच्या प्रक्रियेला 3 ते 4 महिने लागतात। तिकडे मचाण आहे शिकारीसाठी आणि आजूबाजूच्या प्रदेशावर लक्ष ठेवण्यासाठी। डॅमेज आहे म्हणून मचाण बंद आहे। या ठिकाणी माझे काय संस्थे आहे, तिकडे छोट्या डोक्यामध्ये घालून फोटो काढणार असाल तर काढू शकता। पुढे विक्री केंद्र आहे। काही खरेदी करणार असाल तर करू शकता। विक्री केंद्रामधून पुढे जायचं। लास्ट पॉइंट शंख प्रदर्शन आहे, तिकडूनच एक्झिट आहे। ज्यांच्याकडे कॅमेरा साईड आहे त्यांना आयडी द्यायचं। इकडे फोटो काढला तरी चालेल। शंख प्रदर्शन मध्ये फोटो चालेल। थँक्यू, मस्त मस्त, खूप छान। हे तिकडे आणि गाईड पण काय भाचा, कसं वाटलं? एक नंबर। मस्त ना वहिनी? तो तुझे पायको बघ रावण। ए देखो, हे बघा, ही बघा आई, ही बेलवणीची आई बघता बघा। रावण ही बघा, ही बघा, ही बघा रावण। आई 10 तोंड जिपाला बघा, 10 तोंड। मित्रांनो कलियुगातला रावण आला। हा बघा, हा वाघ बघ, हे टायगर, वाघा दाखव तो घा इकडे बघू टायगर। जेमसे हा सोरान जेमसे आलेले आहे। अरे बापरे, बघा हे हातात गदा नाही बघू शकता मित्रांनो। हा बघा खतरनाक, मस्त मस्त। भाऊजी, भाऊजी बघू शकता। अरे ओनले पातळ झालं रावण बघा, रावण। अरे नाचतं कशाला?
चला तर मित्रांनो व्हिडिओ इथेच एंड करतोय. व्हिडिओ आवडले असेल लाईक करा, कमेंट करा. चॅनल नवीन असेल तर मित्रांनो सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच एक नवीन व्हिडिओ मध्ये भेटूया. तोपर्यंत मित्रांनो बाय.